नमस्कार. मी शकुंतला लोमटे. माझ्या दाताच्या ट्रीटमेंटसाठी नॉर्मली मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही गव्हर्नमेंट कॉलेजेसला जास्त प्रिफर करतो. पण लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यानंतर माझी मावस बहीण तिथे डेंटिस्ट आहे. आम्ही तिला विचारलं. तर ती म्हणे, की "आम्हाला गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आम्हाला थोडेसे बंधन आहेत. तर मी तुम्हाला माझ्या भाच्याचा नंबर देते आणि मी पण बोलते." असं म्हणून तिने आम्हाला डॉक्टर नितीन नवलेचा नंबर दिला आणि ती बोलली आणि आम्ही त्यानंतर इथेच यायला लागलो. नंतरही सर म्हणाले, की "आपण तिथेच जाऊयात." पण मला हे सर्व दृष्टीने योग्य वाटलं. घराच्या जवळ आहे, म्हटलं तर योग्य वेळी आपली ट्रीटमेंट होते आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छता, जसं आता एका पेशंटचं मी ऐकलं, स्वच्छता, हायजीन, हॉस्पिटॅलिटी आणि हे सर्व गुण या मुलांमध्ये डॉक्टर नितीन आणि डॉक्टर शीतल दोघांमध्येही भरभरून आहेत. हे पक्के मराठवाडी मंडळी आहेत आणि खरोखर मला हे खूप आवडलं. तर त्यामुळं आमचं काय झालेलं आहे, की आमची जवळजवळ फॅमिलीच पूर्ण, माझी मुलगी, जावई, नातू, माझे मिस्टर, आम्ही सगळेच जण इथे येतो आणि वेळेचं बंधन दोघंही पाळतो. अर्थात वन वे ट्रॅफिक नाही आमची. नितीननी सांगितलं तेव्हा आम्ही येणार, कारण वेळेचं बंधन समजलं तर आपला भारत, जे काही लोक आता बोलतात तसं राहणार नाही असं मला वाटतं. वेळेला महत्व देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मी नेहमी नितीनला म्हणायची, की मला दात बसवायचे नाहीत. तर नितीननी माझं अजूनपर्यंत तंतोतंत पाळलेलं आहे. माझे दात वेळोवेळी साफ करून देणे आणि जे काय त्यांच्या ट्रीटमेंट असतात, मग रूट कॅनल असेल, मग कॅप बसवणे असेल, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मध्ये शीतलनी माझ्या दातांसाठीचं जे काय गम माझ्या वीक झाल्या होत्या एज प्रमाणे, तर त्या तिने व्यवस्थित करून दिल्या. अगदी तिने त्याचे कलर विलर सुद्धा इतकं छान वापरून आणि दोघाही मुलांचं, मला मुलंच आहेत ती, इतकं कारण त्यांची आई माझ्या तशी नात्यातलीच आहे. हे खूप मला आवडलेलं आहे त्यांचं. त्यामुळेच आम्ही सगळे येतो. आता माझी बहीण, बहिणीचे मिस्टर, असं आमचं पूर्ण घरच नितीनचं झालेलं आहे आणि नितीन त्याच्या नावाप्रमाणेच, नावाचा अर्थ कळत असेल सगळ्यांना तर तसाच वागतो आणि मला हे खूपच आवडतं. मी त्याची आत्या असल्यामुळे एकेरीवर म्हटलं तरी तो अवघड घेणार नाही असं वाटतं आणि आम्ही सगळं जर यांचंच हे करतो, कारण डेंटलला आम्ही आता अजिबातच जात नाही. मला तिथे बाटली भरून न्या किंवा ग्लास द्यायची ती मंडळी, ते इथं इतकं आधुनिक ठेवलेलं आहे नितीनने. स्वच्छता खरं जास्त चांगली आहे. तर ते आम्हाला खूपच आवडलेलं आहे. म्हणून आम्ही इथेच ठेवणार आणि मी नितीनला सांगितलेलं आहे, की मला दात कधीही बसवायचे नाही. आता बघायचं नितीन मला किती दिवस सपोर्ट करणार आणि माझी 100% खात्री आहे, की माझं हे सांभाळलं जाईल. मी दोघांनाही भरभरून शुभेच्छा देते आणि त्यांचं हे अशीच भरभराट व्हावी अशी अपेक्षा करते. धन्यवाद.